नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। प्रधानमंत्री घरकुल योजना दुसरा हप्ता। आता जे दुसरा हप्ता मिळणारे बरेच जण लाभार्थी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत व बरेच जण असे आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झाले नाहीत। त्याबद्दल एक नवीन GR आलेला आहे, त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याबद्दल एक नवीन GR आलेला आहे आणि ज्यांना पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काय करायचं आहे व ज्यांना जमा झाले आहेत ते कसे पाहायचे, लिस्ट कशी पाहायची ते लाईव्ह आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। आता GR काय आहे ते समजून घेऊया। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये प्रशासकीय खर्चासाठीच्या पहिल्या हप्त्याचा दुसरा भागाचा केंद्र शासनाच्या हिस्साचा निधी इतकी निधी देण्यात आली व राज्य समरूप हिस्सा ही इतकी निधी देण्यात आली आहे वितरण करण्याबाबत हा GR आहे। कधी आला आहे तर 31 मार्च 2025। तुम्ही पाहू शकता 31 मार्च 2025 रोजी हा GR आलेला आहे। महाराष्ट्र शासनांतर्गत हा GR असणार आहे। शासन निर्णय काय आहे? केंद्र शासनाने संदर्भीय क्रमांक 1 येथील दिनांक 30/3/2025 रोजीच्या आदेशान्वये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत प्रशासकीय खर्चासाठी सन 2024-25 या वर्षासाठीचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणून इथे 7,67,00,000 फक्त एवढी निधी वितरित करण्यात आली आहे व 5,11,33,333 फक्त एवढा राज्य समरूप हिस्सा अनुज्ञेय दिला आहे। तर तुम्हाला आता शासन निर्णय तुम्ही पाहिला की ते इतकी जी निधी आहे ते वितरित करण्यात आलेली आहे कोणासाठी तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये प्रशासकीय खर्चासाठीचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भागाचा केंद्र शासनाचा हिस्सा व राज्य समरूप हिस्सा इथे निधी वितरित करण्याबाबत हा GR आहे। तर तुम्हाला आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच हे हिस्से पैसे मिळणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना केंद्र पुरस्कृत असल्याने या शासन आदेशानुसार वितरित होणारा निधी संबंधित योजनेचे सिंगल नोडल एजन्सी खात्यामध्ये वर्ग करण्यात यावा हे सुद्धा माहिती दिली आहे व इथे हे जे लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता किंवा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्स आहे त्याला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती डिरेक्टली तुमच्या ग्रुप्समध्ये येऊन जाणार आहे। आता ही लिस्ट कशी चेक करायची आपण पाहूया। लिस्ट चेक करण्यासाठी जे ऑफिशियल आपले पेज आहे ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकेल, तुम्ही पाहू शकता। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही जी ऑथराइज्ड वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचं आहे, लिंक तुम्हाला देईन। त्यानंतर इथे आवास ऑफमध्ये जाऊन रिपोर्टमध्ये जायचं आहे। रिपोर्टमध्ये गेल्यानंतर नवीन पेज ओपन होणार आहे, तुम्ही पाहू शकता। ते ओपन झाल्यानंतर इथे बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन सोशल ऑडिट रिपोर्ट्स आहेत। इथे कोणतं स्टेट आहे म्हणजे आता बरेचसेच आपले इंडियामधले भारतातले सगळे स्टेट्स दिले आहेत, आपण महाराष्ट्रामधलं चेक करणार आहोत। तर इथे ते पूर्ण सिलेक्शन फिल्टर्स केल्यानंतर सिलेक्शन फिल्टर्समध्ये इथे तुमचं स्टेट म्हणजे आपलं जे स्टेट आहे ते टाकायचं आहे, राज्य, त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यात आहे ते टाकायचं आहे, त्यानंतर जिल्ह्यामधून कोणतं गाव आहे टाकायचं आहे, तुमचं एरिया 2024-25 जे वर्ष प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर कॅप्चेमध्ये टाकून ही सर्व लिस्ट ज्यांना ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे जे पैसे मिळाले आहेत ज्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले आहेत ही संपूर्ण माहिती इथे येणार आहे। तर लक्षात घ्या इथे तारीखसुद्धा दिली आहे की कोणाला किती पैसे आले आहेत। 19/3/2025 म्हणजे मार्चमध्ये आलेले आहे। त्यानंतर इथे लास्ट अमाऊंट किती ट्रान्सफर झालेलं आहे, रिलीज किती झालेले आहे, सँक्शन किती झालेले आहे, ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या लॅपटॉपवरती कम्प्युटरवरती तुम्हाला मिळून जाणार आहे। या लिंकवरती तुम्ही लिस्ट चेक करून नक्कीच शकणार आहात। याबद्दल काही तुम्हाला प्रश्न असतील किंवा अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याला सुद्धा नक्कीच फॉलो करा। धन्यवाद।